नमस्कार. आज आमच्या पुतण्याने खास दुकान ओपन केलेले म्हणजे हार्डवेअर्स किंवा डिश ह्या सर्व गोष्टी मिळतील अशा पद्धतीने त्यांनी दुकान ओपन केलेलं आहे. तर मला खास त्यांनी आमंत्रण दिलं होतं. त्या संदर्भामध्ये मी खास इकडे शॉपला आलो आहे. त्याला एंट्री करायची आहे. तिथे त्यांनी पाठपूजा वगैरे केलेली आहे. तर बघू कोणत्या प्रकारचे त्यांनी ओपनिंग केलेलं आहे आणि तिथं काय काय त्यांनी खास ठेवलेलं आहे. कस्टमरांसाठी आपला पाहायचं आहे आणि त्याच्याशी पण आपल्याला एक 5 मिनटं बोलायचं आहे. तर आता मी निघालो तर बाजूला ठीक आहे. मंडळी, चौकुळ गावामध्ये गाव जरी छोटा असला तरी त्यांना मनोरंजनाबद्दल मोठी आवड आहे. त्या कारणाने आपल्या गावामध्ये कमसे कम 10,000 लोकवस्ती आहे, परंतु त्यांना मनोरंजन ही मोठी आवश्यक गरज ही मोठी आवड आहे. त्यानुसार त्यांनी शॉप, हार्डवेअर शॉप किंवा डिश रिपेअरिंग करायचे, इलेक्ट्रिकल्स इतर काही त्यांनी गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्या संदर्भात प्लॅमिंग वगैरे पण करून मिळेल बरं का. तर त्या संदर्भात शॉप त्यांनी चालू केलेलं आहे. तर त्या ठिकाणी आज मी भेट घेणार आहे. मला खास त्यांनी आमंत्रण थोडंफार दिलं होतं. तर मला सांगायचं एकच की या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्या इलेक्ट्रिकल म्हणा का इतर काही गोष्टी मिळतात सर्व उपलब्ध आहेत. तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन घेण्याची आम्ही तुमच्याकडून कृपया मानतो. आणि आता आपल्याला प्रवेश आतमध्ये करायचा आहे की त्यांनी कोणत्या प्रकारे पाठपूजा वगैरे केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता मी आतमध्ये जाणार आहे. छानपैकी शॉप चालू केलेलं आहे. तिथे काय काय आहे ते बघायचं आणि पूजा ही कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते आपल्याला नक्की पाहिजे आहे. ठीक आहे मंडळी, या दुकानाला भेट घेण्यासाठी तसं लांब कुठे जायची जरूरत नाही. कमसे कम आंबोली टू इसापूर या चंदगड या रोड हायवे रोडला बाजूला नजीक असं शॉप आहे. एकदम जवळ आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही जायची एवढी लांब जरूरत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजेत इलेक्ट्रिकल पंपिंग त्या सर्व गोष्टी काही उपलब्ध आहेत. ते कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहे आणि तिथे रिपेअरिंग करून मिळेल का हे आपल्याला निश्चित तिथं पाहायचं आहे. म्हणून आतमध्ये चालू आहे. ओके काय मंडळी, इथं आत्ता मी आतमध्ये दुकानमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं प्रथम तुम्हाला पूजा मांडलेली आहे. त्यांनी छानपैकी कळस वगैरे ठेवून त्याच्यानंतर विधीप्रमाणे भटजींना बोलून त्यांनी पूजापाठ छान अशी केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की पूजा कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे. छान केलेली आहे पूजा वगैरे. तर मला जे आपला पुतण्या आहे मुकेश गौड यांच्याशी थोडीफार चर्चा करायची की तिथे कोणकोणतं मटेरियल ठेवलेलं आहे आणि कोणत्या प्रकारे तो रिपेअरिंग करणार आहे हे मला तुमच्यासोबत चर्चा करायचं आहे. तो भेटू शकतो का आपण बघतो. तो माझ्या पाठीमागे आहे, सो मला भेटायला वाटतं. ठीक आहे. ओके. हां, नमस्कार मंडळी. मी प्रकाश पाटील. आज आपल्या चौकुळ गावामध्ये देवांश या नावाने दुकान खोललं गेलेलं आहे. ते दुकान खोलणारा माझा पुतण्या आहे मुकेश महादेव गावडे. तो तुम्हाला सांगायचं म्हणजे डिश, प्लॅम्बर्स म्हणा किंवा इलेक्ट्रिकल म्हणा हे रिपेअरिंग करतो. परंतु रिपेअरिंग करण्यासाठी जरा तिथं मटेरियल पण त्यांनी ठेवलेलं आहे. ते आपल्याला पाहायचंच आहे की कोणकोणतं मटेरियल ठेवलेलं आहे. तर त्याच्यापूर्वी आपण त्याच्याकडनं त्याच्या मुखातून आपण जाणून घेऊ तर कोणकोणत्या प्रकारचे रिपेअरिंग करणार आणि कोणकोणते मटेरियल इथे दुकानामध्ये उपलब्ध ठेवणार. आज शुभ दिवस म्हणायचं की आज मंडळी खास आज तुम्ही लक्ष्मी म्हणजे गणेश पूजा केलेली आहे आणि आजच्या शुभ घडीवर तुम्ही दुकान ओपन केलं आहे. तुम्ही थोडीशी तशी चर्चा करतो की तो कोणत्या प्रकारचे मटेरियल उपलब्ध ठेवलेलं आहे, रिपेअरिंग करून मिळेल का हे आपल्याला पाहिजे. मंडळी, मी तुम्हाला ते दाखवणार आहेच, परंतु ज्यांनी दुकान ओपन केलेलं आहे तो काय बोलतो ते आपल्याला ऐकायचं आहे. तर मी त्याला काही विचारणार आहे. ठीक आहे. ते मुकेश, तू आता दुकान ओपन केला, दुकानमध्ये कोणकोणते मटेरियल तू इथं ठेवलेलं आहेस? आता आपल्या इथे प्लंबिंगचं दुकान सगळं सामान आहे अवेलेबल. परत डिशचं अवेलेबल आहे सगळं. टीव्हीची रिमोट वगैरे अवेलेबल आहे. परत इलेक्ट्रिक वगैरे अवेलेबल आहे सगळं सामान. तर मंडळी, आता तुम्ही ऐकलं असणार, पण ते रेट पण काय ठेवलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला खेडेगाव आहे, छोटासा वाटला तरी बरे 10,000 लोक वस्तीचं आहे, परंतु त्यांना मनोरंजन मात्र मोठीच आवड. आणि आजकाल जरी खेडेगाव असला ते प्रत्येकाकडे डेव्हलपमेंट होणं फार इम्पॉर्टंट आहे. तर त्याचं रेट काय आहे ते आपल्याला मला वाटतं रेट पण त्यांनी कमीत कमी होलसेल दरामध्ये पण ठेवला असणारच हे मला साहजिक आणि मला माहिती आहे. तर त्याच्याकडनं मग थोडंफार जाणून घेतो की रेट वगैरे काय असेल तर. ठीक आहे. तर मला थोडं हे जे वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्याचा रेट चिप्समध्ये आहे का, म्हणजे लोकांना परवडेल का? हां, ते कमी रेटात सगळे आहे, तसे एवढे महाग नाही. ओके, ठीक आहे. तर म्हणजे त्याचं म्हणणं आहे की या खेडेगावामध्ये प्रत्येक सामान्य व्यक्तीला पण ते परवडायला पाहिजे. त्यानुसार त्यांनी मटेरियल ठेवलेलं आहे आणि ते मटेरियल तुम्हाला इथनं
गेलं तरी चालेल, परंतु तुमच्या घरापर्यंत येऊन सुद्धा तो ही सर्व कामं करू शकतो असे त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? तर मंडळी आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आहे की तिथे कोणकोणते मटेरियल आहे. मला वाटतं जे सांगितलं सर्व म्हटलं आहे, पण एक महत्त्वाचं आहे की या चौकुळ गावामध्ये अशा छोटंसं हे दुकान खोलणं किंवा लोकांची सोय करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तीही आपली मनोकामना पूर्ण केलं आहे. तर आमच्या तुमच्या तर गरजा पूर्ण होणारच, परंतु त्यांनी आपल्या सुविधासाठी पण ही चांगली गोष्ट केलेली आहे. तर या तरुण मंडळींना मला एक विनंती आहे की प्रत्येकाने जर स्वतंत्रपणे जॉब चालू केला, बिझनेस चालू केला, तर आपला भारत देश सुखला म्हणजे सुखला मला बरी टाईम लागणार नाही. तर आता आपण त्याच्याकडे मटेरियल काय आहे ते मी पाहणार आहे आणि बघणार आहे. ओके मंडळी, चला तर आपण पुढे जाऊ, वेळ न लावू. मंडळी ही पूजा गणेश पूजेतून छानपैकी केली आहे. तर आपण त्याचं दर्शन घेतलेलं आहे, काही हरकत नाही. पण आता आपल्याला त्याने मटेरियल कोणकोणतं ठेवलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे. ठीक आहे मंडळी हे डिशचं मटेरियल आहे, एअरटेल डिश, आणि हे डिशचं सर्व सामान फिटिंग करण्यासाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे. तसं म्हणजे आपल्याला बाकीच्या काही गोष्टी पाहिजे आहेत. त्याने प्लेम म्हणजे पाण्याबद्दल ते प्लेमिंग जे करतात त्याचं मटेरियल ठेवलेलं आहे. तुम्ही दिसते ना, हे पार्ट वगैरे आहे. तर वगैरे पाण्याची मोठी प्लेमिंग करतात ना मंडळी, त्याला एल्बो म्हटलं, हे सॉकेट बोलत होतं. आणि हा छोटा म्हणजे एल्बो आहे, छोटा एल्बो आहे. ठीक आहे मंडळी. तर हे जे मटेरियल आहे ते पूर्ण त्यांनी प्लेमिंगचं ठेवलेलं आहे. आणि खाली कुठलं आहे इलेक्ट्रिकल हे बोर्ड सर्व, म्हणजे जे बटणं म्हणा किंवा इतर काही गोष्टी काय बोर्ड वगैरे म्हणजे या सर्व अशा प्रकारे चांगली हाय क्वालिटी आहे, चांगल्या स्वस्त आणि मस्त आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिकल मटेरियल सर्व ठेवलेलं आहे मंडळी. छान प्रसन्न वाटलं. ठीक आहे मंडळी हे जे आहे ते डिश मटेरियल आहे. कुठलीही डिश राहू दे किंवा स्टँड म्हणा किंवा फ्लॅट टी व्ही म्हणा, या कुठल्याही गोष्टीचं रिपेअरिंग नवीन रेसिपीचं अशा प्रकारे सर्व तुम्ही मटेरियल इथे ठेवलेलं आहे. वरतीच आहे, वरती काय आहे ते वरती इलेक्ट्रिकल आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व गोष्टी तुम्ही इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे. मंडळी एमर्जन्सी आपल्या टी व्हीचं या पावसाळ्यामध्ये ना टी व्हीचं रिमोट लवकरच खराब होतात, तर त्यांनी एक मोठी काळजी घेतलेली आहे आणि त्यांनी खास टी व्हीचे रिमोट ते इथे ठेवलेलं आहे. छान वाटलं, प्रसन्न वाटला. ओके. तर एव्हरीडे तुम्ही या शॉपला देवांश या शॉपला अवश्य भेट करू शकता. असेच व्हिडिओ आपल्यासोबत मिळणार आहोत. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार.